हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट तुम्हाला MSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक स्पेशालिटी नर्सिंग अँड पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक मेंटल हेल्थ नर्सिंग जर करायचं असेल ते पण गव्हर्नमेंट स्कूलमधून, तर त्यासाठी तुम्हाला ही ब्राउशर पाहावं लागेल. आपण पाहूया. मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट ॲप्लिकेशन फॉर्म अँड इन्फॉर्मेशन ब्राउशर फॉर MSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा पीडियाट्रिक स्पेशालिटी अँड पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक. तर याच्यात बघा ॲडमिशन प्रोसेस कॅलेंडर आलं आहे त्यांचं. डेट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून अवेलेबल होतील तर 22 जून 2026 ते 30 जून 2026. ठीक आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ फॉर्म ॲट गिवन ॲड्रेस 1/7/2026 टिल 5 PM. म्हणजे 1 तारीखला संध्याकाळी 5 PM पर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर 8 तारीखला 8 जुलै 2026ला आफ्टर 2 PM 2 वाजल्यानंतर. ठीक आहे. क्लॅरिफिकेशन ऑफ डाऊट ऑब्जेक्शन आहे 10/7/2026 10 जुलै 2026 टिल 5 PM म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. फायनल मेरिट लिस्ट 14 तारीखला 14 जुलैला लागणार आहे. तर इथे बघा PB BSc नर्सिंग काउन्सिलिंग डेट कधी आहे 16 जुलै 2026 आणि MSc नर्सिंग काउन्सिलिंग डेट कधी आहे 17 जुलै 2026. त्याने आधीच सगळ्या डेट्स दिल्या आहेत. ठीक आहे. डिप्लोमा इन सायकॅट्रिक मेंटल हेल्थ अँड पीडियाट्रिक स्पेशालिटी नर्सिंग काउन्सिलिंग डेट कधी आहे तर 20 जुलैला. फायनल सिलेक्शन लिस्ट अँड डिस्पॅच सिलेक्शन ऑर्डर ही कधी येईल तर 23 तारीखला. ठीक आहे. इलिजिबल कॅन्डिडेट स्टडी लिव्ह प्रपोजल टू बी अवेलेबल ॲट DMER ऑफिस बिटवीन. तर 24 तारीख ते 31 तारीखपर्यंत तुम्ही स्टडी लिव्ह ॲप्लिकेशन करू शकता. तर इथे 9th पॉईंट दिला बघा. अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स टू बी अटॅच विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड 1 सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज शुड बी ब्रॉट अँड सबमिटेड ॲट द टाईम ऑफ काउन्सिलिंग. काउन्सिलिंगच्या वेळी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. तर इथे बघा DMER नर्सिंग सर्व्हिस MSc नर्सिंगसाठी आहे. ॲडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2026-27. तर इथे आपण MSc नर्सिंग 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठी बघूया. तर इथे बघा चाइल्ड हेल्थ नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई 5 सीट आहेत. कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला 5 सीट आहेत आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थला इथे काही सीट नाही आहेत. म्हणजे चाइल्ड हेल्थ नर्सिंगसाठी 10 सीट्स आहेत MScच्या, 5 मुंबईत आणि 5 नागपूरला. तर मेंटल हेल्थ नर्सिंगसाठी 5 मुंबईला आणि 5 नागपूरला. ठीक आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगसाठी 5 मुंबई 5 नागपूर. मेंटल हेल्थ नर्सिंगसाठी पुण्यामध्ये पण 10 सीट आहेत. ठीक आहे. मेडिकल सर्जिकल नर्सिंगसाठी मुंबईत 5 आहेत, नागपूरला 5 आहेत. ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी नर्सिंगसाठी मुंबईत 5 आणि नागपूरला 5. तर टोटल या 60 सीट आहेत. इथे तुम्ही बघू शकता. मुंबईत 25 सीट आहेत MScच्या, नागपूरमध्ये 25 आहेत आणि पुण्यात 10 आहेत. ठीक आहे. पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी बघूया. तर इथे बघा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन तर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल कॅम्पस बायकाळा मुंबई टोटल सीट 60 आहेत. आता डिप्लोमासाठी बघूया. पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक स्पेशालिटी नर्सिंग 12 मंथचा कोर्स आहे अंडर MSBNP म्हणजे 12 महिन्याचा कोर्स आहे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पीडियाट्रिक स्पेशालिटी. ठीक आहे. याच्या 20 सीट आहेत. कुठे आहेत JJ हॉस्पिटलला. ठीक आहे. JJ हॉस्पिटलच्या इथे 20 सीट आहेत त्याच्या. नेक्स्ट बघूया पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक मेंटल हेल्थ नर्सिंग. सायकॅट्रिक हेल्थ नर्सिंग 12 महिन्याचा कोर्स राहणार आहे. ते पण आहे. कुठे आहेत बघा 10 सीट्स आहेत. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुण्यात आहेत 10 सीट. तर इथे फी स्ट्रक्चर बघा. सगळ्या कोर्ससाठी फी स्ट्रक्चर दिलं आहे. ॲडमिशन फी 1,500 आहे. ट्युशन फी आहे 25,400. लायब्ररी डिपॉझिट आहे, रिफंडेबल आहे ते 2,000 रुपये आहे. हॉस्टेल फी ॲन्युअली 4,000 आहे. जिमखाना फी आहे ॲन्युअली 500 रुपये. लायब्ररी फी ॲन्युअली 1,000 रुपये आहे आणि मिसलिनियस टोटल 1,000 म्हणजे मिळून 35,400 रुपये टोटल फी आहे सगळ्या कोर्ससाठी. तर इथे फॉर्म फी कशी आहे ती बघूया. फॉर्म फी दिली आहे. द ॲडमिशन ब्राउशर अँड द ॲडमिशन फॉर्म फीज ऑफ MSc नर्सिंग
MSc नर्सिंगसाठी किती आहे 2,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आहे 1,500 रुपये. ठीक आहे. PBBSc डिप्लोमा सायकॅट्रिक आणि मेंटलसाठी टोटल 1,000 रुपये ओपनसाठी आहे आणि 500 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी फी आहे, फॉर्म फी आहे. तर इथे सीट डिस्ट्रीब्युशन बघूया. मुंबईच्या कॉलेजसाठी टोटल 25 सीट आहेत. त्याच्यात ओपनसाठी 7, EWSसाठी 3, SCBCसाठी 3, OBCसाठी 4, SCसाठी 3, अशा टोटल 25 सीट आहेत. आणि त्याच्यात बघा DMERसाठी 10 आहेत, DHSसाठी 10 आणि प्रायव्हेटसाठी 5. तर नागपूरचं बघूया आपण. नागपूर कॉलेजचं कसं आहे. नागपूर कॉलेजचं टोटल 25 सीट आहेत. 7 ओपनसाठी, 2 EWS, 3 SCBC आणि 5 OBCसाठी, SCCसाठी 4 आणि STसाठी 3. तर इथे पण DMERसाठी 10 आहेत, DHSसाठी 10 आहेत आणि प्रायव्हेटसाठी 5. म्हणजे बाहेरून देखील आपण अप्लाय करू शकतो. जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी पण चांगली संधी आहे. तर सायकॅट्रिकसाठी पुणे येथे 10 सीट आहेत. ओपनसाठी 3, SCBCसाठी 1, EWSसाठी 1, OBCसाठी 2, SC STसाठी 1 आणि NT 3Dसाठी 1, अशा 10 सीट आहेत. पण याच्यात कुठे DMER DHSचं डिस्ट्रीब्युशन करून दिलं नाही आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. एज क्रायटेरिया दिला आहे तुम्हाला 45 वर्षापेक्षा वय जास्त नाही असलं पाहिजे. सीट डिस्ट्रीब्युशन PBBSc नर्सिंग 2026-27 मुंबईच्या JJ कॉलेजसाठी आहे हे. तर याच्यात 60 सीट आहेत. ते DMERसाठी 17 आहेत, DHSसाठी 18 आहेत, प्रायव्हेटसाठी 7 आहेत. ठीक आहे. आणि फिमेलसाठी स्पेसिफिक रिझर्वेशन आहे इथे 8 DMER, 7 DHS आणि प्रायव्हेट 3, अशा टोटल 60 सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे. इकडे तुम्ही पाहू शकता कास्ट वाईज देखील दिलं आहे. तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते PDF मध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. PDF तुम्हाला साईटवर भेटून जाईल. सायकॅट्रिक स्पेशालिटी नर्सिंगचा जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी 20 सीट अवेलेबल होत्या. इथे आहेत. DMERसाठी 5, DHSसाठी 5 आणि प्रायव्हेटसाठी 10 सीट अवेलेबल आहेत मुंबई येथे. तर ह्या पुऱ्या PDF मध्ये तुम्ही लास्टला बघू शकता की तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म देखील दिले आहेत. तर ते फिलअप करून तुम्हाला सबमिट करायचे आहेत विथ डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर तुम्हाला MSc करायचं आहे, PBBSc करायचं आहे किंवा डिप्लोमा सायकॅट्रिक करायचं आहे, पीडियाट्रिक करायचं आहे, तर तुम्ही ही चांगली संधी आहे तुमच्यासाठी. गव्हर्नमेंट कॉलेजमधून कमी फीमध्ये होऊन जाईल. तर त्यासाठी तुम्ही आत्ताच अप्लाय करा. डेट्स लक्षात ठेवा. कमी सीट्स आहेत, 25 सीट आहेत आणि PBसाठी 60 सीट आहेत. तर त्याचा चांगला लाभ घ्या तुम्ही. धन्यवाद.